तर ड्रायव्हर बांधव देशराम यशवंती वर्षी गेल्या वर्षीच्या म्हणजे यावर्षी पहिली वेळेस उत्तर प्रदेशला आपली गाडी जात आहे आणि जाण्याच्या पहिले गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यावं म्हणलं वत्ताच्या हातून. आणि मी जात आहे मनोनी धामला, जे की उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे. आणि असं म्हणणं आहे की लोकांचं की तिथं गेल्याच्या नंतर बरेच पेशंट वगैरे कोणाचे काही इलाज वगैरे आहेत, म्हणजे कोणाला बिमारी वगैरे आहेत ते सॉल्व्ह होते. तर मी जात आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर बघूनच येईल की खरंच इलाज होतो अथवा न होतो. तर तुम्ही जर गेले असाल तर तिथं काय अडचण वगैरे जाते वेळेस काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आलो बघा पार्टीच्या दारामध्ये आल्याबरोबर गाडीमध्ये टाकल्या बॅगा आणि त्याबरोबर लावली गाडीला अगरबत्ती. लागलोय समोरच्या रस्त्याला गाणे ऐकत आहे. रात्रीच्या प्रवासाला मला असेच गाणे आवडते, त्यामुळे मी ऐकतो. लोकांना असं वाटते की गम झाला काय की, पण गम वगैरे काही झालं नाही. तर मित्रांनो चॉकलेट चाय घेतलाय बघा. समोर आल्याबरोबर दिसत आहे तर अपघात झालेला ट्रक पडला होता. वाईट गोष्ट आहे. चांगलं चालवत राहा ड्रायव्हर भाऊ. त्याबरोबर आलोय मी एमपी मध्ये आल्याच्या नंतर हे सतनाचा रस्ता काय चांगलं व्हायचं नावच घेत नाही राव. गेल्या वर्षी पण तसाच होता आणि यावर्षी पण तसाच आहे. बुंदेलखंड एक्सप्रेसला लागलोय तर बघू शकता तुम्ही, हे जे धुका आहे ते सोडायचं नावच घेत नाही राव माझा. तर त्याबरोबर माझे जीवलग मित्र गंगाखेडचे जीवनज्योती ॲम्ब्युलन्सचे मालक भेटलेत. त्यांच्यासोबत निघालो समोरच्या प्रवासाला. तुम्ही बघू शकता हे त्यांची समोर गाडी आहे. त्यांच्या गाडीला वरे सायरन्स असल्यामुळे कोणीही साईड देत आहेत, सण पळवत आहेत. त्याबरोबर आम्ही तिघांनी मिळून नाश्ता केला आणि आलोय जिथं आमचे येण्याचं ठिकाण होतं, मनोना धाम, त्या मंदिराच्या जवळ. आल्याबरोबर गाडी लावली पार्किंगमध्ये. तर निघालो आम्ही देवाच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता हे मंदिर. आणि मी आणि माझ्या मित्रांनी थोडे फोटो व्हिडिओ वगैरे घेतला आणि देवाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये लागलो. तर तुम्ही बघू शकता हे जे मंदिर दिसत आहे हे खाटू श्याम श्री श्याम यांचं मंदिर आहे. देवाचं दर्शन खूप चांगलं झालंय. व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.